शाळेच्या वतीने आपणा सर्वांचे आभार मानतो। तसेच स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्या मातृत्वानं या देशाला या राज्याला दोन शूरवीर छत्रपती दिले अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, ज्या मातेने या महिला वर्गांना महिलांचे शिक्षण सुरू करण्यासाठी जे द्वार उघडे केले अशा क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि आपल्या हिंदू धर्माचे जे मंदिर आहेत या मंदिरांचे जीर्णोद्धार करणाऱ्या अहिल्यादेवी होळकर या, तसेच 2 रुपये जर तुमच्या खिशात असतील तर 1 रुपयाची तुम्ही भाकरी घ्या पोटासाठी आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या तुमच्या डोक्यासाठी, असे जगाला सांगणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना माझा प्रथम मानाचा मुजरा करतो आणि आजच्या या प्रस्ताविकेला मी सुरुवात करतो। व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी मला हे जग दाखवलं, माझ्या हाताला धरून मला चालणं शिकवलं, असे माझे बाबा, या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री नारायणदादा सोळंके, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझी जन्मदाती आई, जिने मला बोलणे शिकवले, तुमच्या समोर सक्षमपणे खंबीरपणे उभा राहणे, लहान असताना बोलणे चालणे आणि जे लहान असताना जे संस्कार दिले त्या आदर्श संस्कार देऊन लहानाचं मोठं केलं, अशी माझी माता पार्वतीबाई सोळंके, आपल्या सर्वांच्या आई। आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माझे मित्र संजयजी काळभांडे, सिनेट सदस्य छत्रपती संभाजीनगर, माननीय श्री भगवानरावजी मोटे सर, सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी, माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी असणारी माझी सहचारिणी, की जिच्या येण्याने या सर्व गोष्टी घडल्या। विरेगाव नगरीमध्ये मी आपणा सर्वांची जी सेवा करू शकलो ती माझी सहचारिणी श्रीमती छाया सोळंके। खरं तर मी बागल परिवारांचे आभार मानेन की त्यांनी मला अशी कर्तृत्ववान मुलगी दिली आणि त्यामुळं मी हे सर्व काम करू शकलो। तिची जर साथ नसती तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो, हेही तेवढंच आत्मविश्वासाने मी सांगू शकतो। त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय श्री जाधव सर, केंद्र प्रमुख चितळी पुतळी, आमचे मामाश्री बाबूराव मामा खरात, माजी सभापती जालना, माझे श्रद्धास्थान आदरस्थान श्री शिशिरावजी बागल, संस्थेचे कोषाध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित असलेले रंगनाथजी भुतेकर। ईश्वराने मला 2 बहिणी दिल्या,
आणि मी भाऊ नव्हता, परंतु व्यासपीठावर बसलेले जे या ठिकाणी मोठे सर असतील, सुभाषरावजी बागल असतील, श्रीकांतजी बागल असतील, त्यानंतर रंगनाथदादा भोतेकर असतील, असे हे चार माझ्या जीवाला जीव देणारे भाऊ मला या ठिकाणी ईश्वराने दिलेले आहेत. त्यामुळे मला त्याचीही खंत नाही की माझ्या पाठीमागे भाऊ नाही. असे सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेले अर्जुन नाना मोठे, सोसायटी चेअरमन विरेगाव, आमच्या परतूरच्या निवंडर किड्स इंग्लिश स्कूलचे आदरणीय, सन्माननीय, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, प्रत्येक शिक्षकांचे आवडते असे प्रिन्सिपल श्री सामसर, माननीय श्री माधवराव काका टकले, माजी जिल्हा परिषद सदस्य जालना, आमचे दाजी गणेशरावजी कदम, माजी पंचायत समिती जालना. आत्ताच मी सांगितलं की माझे जे बंधुतुल्य आहेत असे माझे साले श्रीकांतजी बागल सर, मुख्याध्यापक जिल्हा परिषद विरेगाव, माननीय श्री मधुकरदाजी मोठे, संचालक मार्केट कमिटी जालना, श्रीमती वर्षा सुरेश जाधव, या सुंदर नगरीच्या, या विरेगाव नगरीच्या प्रथम महिला म्हणजे सरपंच, माननीय श्री अमोल भैया, अमोलदाजी जाधव, माजी सरपंच विरेगाव, माननीय श्री एकनाथराव कदम धानोरा, माननीय श्री कैलासरावजी गुंजाळ, पोलीस पाटील विरेगाव, माननीय श्री रामदासजी मस्के, ओबीसी सेल विरेगाव, माननीय श्री सुरेशरावजी जाधव, तसेच बाबासाहेबजी बागल विरेगाव, अर्जुन शिकारे विरेगाव आणि सुभाषरावजी बागल आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष. व आत्ताच सरांनी सांगितलं की या ठिकाणी ही जी शाळा नावारूपाला आली, एवढं मोठं वैभव करणं सोपं नसतं. या ठिकाणी अरुणजी जाधव सर बसलेले आहेत केंद्रप्रमुख, तसेच निवृत्त BO मोठे सर आहेत आणि ज्यांच्या या जिल्ह्यामध्ये 4 ते 5 संस्था आहेत असे संजयजी काळबांडे यांना विचारू शकता तुम्ही की एवढं मोठं विश्व इतक्या लवकर उभं करणं हे किती कसरीचं असतं आणि किती अवघड असतं. तर असे आमचे होणार आणि कर्तव्यदक्ष, सगळ्यांचे मन मिळवून सगळ्यांसोबत व्यवस्थित आणि प्रेमाने वागणारे जे मुख्याध्यापक आहेत सुरेशजी मोठे सर, तसेच आजचा ज्या ठिकाणी सत्कार झालाय तो सत्कार झालेला माझा भाचा उमेश बाबासाहेब बागल, आणि ज्या विद्यार्थ्यानं महाराष्ट्र राज्यावर आपल्या या विरेगाव नगरीचं आणि या शाळेचं नाव कोरलं असा तेजस गजानन खरात या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो. काटेरी वाटेवर चालायला पायात चप्पल लागते आणि आयुष्यातील संकटावर मात करायला शिक्षणाची साथ लागते. अशा या आज आपण विरेगाव नवभारत विद्यालय विरेगाव या ठिकाणी आपण या शाळेचे आपले दुसरे वार्षिक स्नेहसंमेलन आपण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत. आणि या प्रसंगी तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारही मानतो. आणि शाळेविषयी मी तुमच्यासोबत 1-2 जास्त वेळ घेणार नाही, परंतु पालकांना आपण बोलवल्यानंतर एरवी काही पालक मेळावा असला, पालक मीटिंग जर असली तर अनेक पालकांची अनुपस्थिती त्या ठिकाणी आपल्याला जाणवते. आणि आज आपल्या सर्व लेकरांचे जे कौतुक असतं हे आपणा सर्वांना पाहण्याची इच्छा आहे. मी जास्त वेळ तुमचा यामध्ये घेणार नाही, परंतु
शाळेविषयी जे काही आपण या ठिकाणी उपक्रम राबवतो, त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये आपण काय काय करणार आहोत, या सर्व गोष्टींचं एक 10 मिनिटांमध्ये मी तुमच्यासोबत हितगुज करणार आहे आणि त्यानंतर मी एक विद्यार्थ्यांना एक संदेश देईल आणि त्या ठिकाणी मी थांबेन. सर्वप्रथम आपण या शाळेची सुरुवात शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये केली. पहिल्याच वर्षात सन 2022-23 मध्ये आपण या ठिकाणी 370 विद्यार्थी या शाळेमध्ये प्रवेश घेतला. हा माझा आणि माझ्या शाळेचा आणि मोठे सरांचा खूप मोठा अभिमान करण्यासारखा असा गोष्ट आहे. कारण तुम्ही जो विश्वास दाखवला, या विश्वासाला आम्ही पात्र ठरलो आणि यापुढेही असेच आमचे काम आमचे जे शिक्षक आहेत, शिक्षकवृंद आहेत, हे करत राहतील. आणि त्यानंतर जे शैक्षणिक वर्ष 2023-24 जे चालू आहे, या चालू वर्षामध्ये आपली विद्यार्थी संख्या ही 570 पेक्षाही जास्त आहे. आणि यावर्षी आपण आपल्या शाळेची जी पहिली 10वीची जी बॅच आहे, या 10वीच्या बॅचवर खूप मोठं फोकस केलेला आहे. यामध्ये 34 विद्यार्थी आहेत. 34 विद्यार्थ्यांमध्ये 19 मुली आहेत आणि 15 मुलं आहेत. शाळा अनेक पैलूंनी या विद्यार्थ्यांना घडवत आहे. शिक्षक जे आहेत, 10वीच्या वर्गांना शिकवणारे जे शिक्षक आहेत, हे शिक्षक त्यांच्यावर अहोरात्र परिश्रम घेत आहेत आणि येणाऱ्या 1 मार्च पासून त्यांची परीक्षा आहे. तर त्या परीक्षेसाठी त्यांची खूप भक्कम अशी आणि भरपूर त्यांची प्रॅक्टिस घेणं चालू आहे. आणि त्यांचे जे प्रिलियम जे असतात, जे सराव पेपर असतात, हे सराव पेपर घेऊन त्यांना जास्तीत जास्त मार्क कसे पडतील यासाठी या सर्व शिक्षकांचा प्रयत्न चालू आहे. तसेच यावर्षी येणाऱ्या जूनपासून 11वी आणि 12वी हे वर्ग आपल्या या ठिकाणी सुरू होत आहेत. सर्व पालकांनी एक काळजीपूर्वक ऐका. ही जी शाळा चालू करण्याचा जो माझा उद्देश होता, की आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या विद्यार्थिनी आहेत, या विद्यार्थिनींना इकडे तिकडे जावं लागायचं आणि आपले जे पालक आहेत, हे पालक मुलगी मोठी झाल्यानंतर तिचं शिक्षण बंद करतात. परंतु मुलीचं शिक्षण बंद करू नका. या ठिकाणी आपला मानस असा आहे की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये 2024-25 मध्ये 11वी 12वी हे वर्ग या ठिकाणी चालू होतील. त्यामध्ये आर्ट असेल, सायन्स असेल, कॉमर्स असेल आणि क्रॉप सायन्सही तिथे असेल. त्यानंतरचा दुसरा पैलू जो आहे आपला, पुढचे जे पाऊल आहे, हे पाऊल जे महाविद्यालयीन शिक्षण आहे, BA असेल, BSc असेल, BCom असेल, हे आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. तसेच सर्व शाळेविषयी सांगण्याचं जर झालं तर सुसज्ज अशी इमारत आहे आपल्या सर्वांच्या समोर. 20x22च्या वर्गखोल्या आहेत. विद्यार्थी संख्येनुसार त्या वर्गामध्ये फर्निचर, मुलांना बसण्यासाठी डुलडेक्स आहेत. विद्यार्थी संख्येनुसार त्यांना मुलांना गरमी होऊ नये यासाठी प्रत्येक वर्गामध्ये फॅन बसवलेले आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. मुलांचे आणि मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. तसेच लवकरच आपण येणाऱ्या काळामध्ये या मुलांवर आणखी जास्त नियंत्रण ठेवण्यासाठी या शाळेमध्ये CCTV कॅमेरे या लावणार आहोत. तसेच आपण शाळेत प्रवेश केला की जे तुम्हाला ग्राउंड दिसतंय, हे हिरवेगार ग्राउंड आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी भरपूर साहित्य आहे. सर्व विद्यार्थी तुमच्यासोबत घरी आल्यानंतर हितकूच करत असतात. त्यानंतर शाळेतून घरी आणि घरून शाळेत येण्यासाठी आपल्याकडं ज्या गाड्या आहेत, या गाड्यांचे जे ड्रायव्हर अंकल आहेत, ते खूप मनमिळावू आणि सांभाळून नेणे आणि सांभाळून आणणे असे आमचे सर्व ड्रायव्हर अंकल आहेत. एकदा सर्व
जे सुरक्षितता असते, माझी एक सर्व पालकांना एक विनंती आहे, या ड्रायव्हर अंकलसाठी एकदा आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. कारण जर शाळेचा जर आत्मा असेल तर तो आत्मा कोण असतो माहिती आहे का? जे मुलं आपले सुरक्षित घेऊन जातात आणि घेऊन येतात, कोणत्याही मुलांना इजा न पोहोचू देता सुखरूपपणानं ने-आण करतात, अशा या ड्रायव्हर अंकल आपले खूप छान पद्धतीने काम करतात. त्यानंतर आपल्या शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचे जन्मदिवस साजरे केले जातात. तसेच क्रीडा स्पर्धेमध्ये आजूबाजूच्या परिसरामध्ये कोणत्याही ठिकाणी मल्लखांब हा प्रकार कोणालाही माहीत नाही, परंतु आपल्या शाळेतील वैभव भानुसे सर यांनी आपली शाळा या मल्लखांबच्या रूपातून जिल्हा नाही, विभाग नाही, तर महाराष्ट्र लेवलपर्यंत, आत्ताच तुम्ही पाहिलं की तेजस गजानन खरात हा विद्यार्थी गोल्ड मेडलिस्ट मल्लखांबमध्ये झालेला आहे. त्याबद्दल त्याच्याही एकदा आपण खूप जोरात टाळ्या वाजवून त्याचा स्वागत करायचं आहे, सत्कार करायचा आहे. तसेच या पंचकृषीतील मुलांसाठी काम करण्याची तळमळ असणारे, उत्साही, शिस्तप्रिय, जिद्दी, आपल्या ध्येयाप्रत एकनिष्ठ असणारे, आपल्या कामाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कर्तव्यदक्ष असे मुख्याध्यापक श्री मोठे सर या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि त्यांचा जो शिक्षक स्टाफ आहे, जो शिक्षक वर्ग आहे, हे सर्वजण आपापल्या विषयामध्ये खूप विषय तज्ज्ञ आहेत आणि गणित असेल, इंग्रजी असेल, विज्ञान असेल, अशा प्रत्येक विषयामधले जे शिक्षक या ठिकाणी आपण घेतलेले आहेत, हे सर्व शिक्षक खूप पूर्ण वेळ काम करून या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त ज्ञान देण्याचं काम करत आहेत. तसेच आपल्या या शाळेमध्ये आताच नुकतीच शैक्षणिक सहल आपण या ठिकाणी काढली. अशा शैक्षणिक सहली निसर्ग, त्यानंतर औद्योगिक, ऐतिहासिक अशा सहली या ठिकाणी आपण अशाच काढणार आहोत. नुकत्याच आता एक 5 दिवसाची सहल आपण कोकणामध्ये घेऊन गेलो होतो. त्या सहलीमध्ये इकडच्या शाळेच्या 2 बस आणि तिकडच्या शाळेच्या 2 बस होत्या. असे सर्व 200 विद्यार्थी होते आणि सहलीमध्ये 200 विद्यार्थी सांभाळणं, त्यांना व्यवस्थित सर्व दाखवणं, त्यांचं जेवण, त्यांचं झोपणं, त्यांची आंघोळ हे करणं इतकं सोपं काम नाही. परंतु आपल्या या शिक्षकांनी खूप हिरारीने आणि जिद्दीने या सर्व मुलांना खूप छान पद्धतीनं त्या ठिकाणचे ऐतिहासिक किल्ले दाखवले, भौगोलिक जी माहिती आहे ती सर्व सांगितली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो आनंद मी स्वतः पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे. त्यानंतर त्यांच्या मित्रांसोबत त्यांची जी अटॅचमेंट होती आणि मित्रांसोबतचा जो प्रवास होता, तो प्रवास करत असताना त्यांच्या चेहऱ्यावरचं जे निखळ हास्य होतं आणि जो आनंद होता तो मी स्वतः अनुभवला. आणि मीही त्यांच्यासोबत बालवयामध्ये गेलो होतो की मीही अशा पद्धतीनं 10वी, 8वी, 9वी, 10वीला असताना सहलीला गेलो होतो. त्यांच्यासोबत मी फुल एन्जॉय केला. आणि तसेच पालक, शिक्षक आणि विद्यार्थी असा त्रिसूत्री शैक्षणिक प्रगतीचा संगम आपल्या शाळेमध्ये निर्माण करण्याचा माझा मानस आहे. आपल्या शाळेचा विद्यार्थी हा भारतातील असा कोणताच कोपरा राहणार नाही की त्या क्षेत्रामध्ये आणि कोपऱ्यामध्ये आपला चमकणार नाही, अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण एज्युकेशन देत आहोत. त्याबरोबर येणाऱ्या काळामध्ये मुलं घडतील. व्यावसायिक शिक्षण, जे व्यावसायिक शिक्षण आहे, हे व्यावसायिक शिक्षण या ठिकाणी चालू करणार आहोत. आणि या व्यावसायिक शिक्षणामध्ये अनेक प्रकारचे जे व्यवसाय आहेत, त्याच्यामध्ये वेल्डिंग असेल, असे वेगवेगळे जे जॉब आहेत, असे आपण या ठिकाणी चालू करणार आहोत. तसेच थोर महात्म्यांच्या पुण्यतिथी, जयंती या ठिकाणी साजरी करत असतो, जेणेकरून इतिहासामध्ये जाऊन त्या व्यक्तींनी काय केलं आणि त्यांचे जे गुण आहेत हे 1-2 जरी त्यांच्यामध्ये जर बिंबवले गेले तर तेही घडायला उशीर लागणार नाही. अशा या कारणांसाठी आपण या ठिकाणी प्रत्येक थोर पुरुषांची व वीरमातांची जयंती, पुण्यतिथी साजरी करत असतो. त्यानंतर भविष्यवेधी शिक्षण पद्धती, जागतिक स्पर्धेत आपले स्थान निर्माण होईल असे शिक्षण, मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असे व्यावसायिक शिक्षण सुद्धा या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि या व्यावसायिक शिक्षणामध्ये जसे रतन टाटा असतील, बिर्ला असतील,
त्यानंतर धीरूभाई अंबानी असतील, अदानी असतील, अशा उद्योजकांनी जसे जे उद्योग चालू केले, उद्योग समूह चालू केले, असे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी तयार करायचे आहेत की नोकरीसाठी आज जर एक जागा असेल तर त्या ठिकाणी हजार लाखो तिथं अर्ज येतात, परंतु नोकरी ही कोणालाही मिळत नाही. आणि आपल्याला नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे हात तयार करायचे, दातृत्व देणारे हात करायचे. या ठिकाणी सर्व गोष्टी आपल्याला या सर्व गोष्टी करायच्यात, परंतु या सर्व गोष्टी करत असताना आपल्याला मी एकटा किंवा मुलांनी ठरवून चालणार नाही, तर आपणा सर्वांची, माता आणि पालक या सर्वांची या ठिकाणी तुमची मदत करण्याची गरज आम्हाला सर्वांना आणि या शिक्षकांना आहे. त्यामुळे हे जी गोष्ट घडून आणायची आहे ते करण्यासाठी मात्र तुमच्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आणि मी यानंतर मुलांना एक संदेश देऊ इच्छितो की आपल्या आयुष्यात सगळ्यात मोठं जे स्थान आहे तर हे कोणाचं आहे? कोणी सांगू शकतं का मला या मुलांपैकी समोर? आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं जे स्थान आहे हे कोणाचं स्थान आहे? तर मी तुम्हाला सांगेन, आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं जे स्थान आहे तर ते आपल्या आईबाबांचं स्थान आहे. आपल्या आईबाबांचं सर्वजण ऐकायचं. सर्वांनी आईबाबा जे सांगतील ते ऐका. सर्वांनी जे शिक्षक सांगतील ते सर्वांनी ऐकायचं आणि त्यांचं जर ऐकलं तर आपला त्यामध्ये फायदा आहे. निस्वार्थपणे प्रेम करणारी जी व्यक्ती आहे तर ती आपल्या आईबाबांच्या पलीकडं निस्वार्थपणानं आपल्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही. रात्रंदिवस ते तुमच्यासाठी कष्ट करत असतात की माझा मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनियर व्हावा, त्यानंतर पायलट व्हावा, मोठमोठ्या पोस्टवर जावा. मी जे करतोय ते माझ्या मुलांनी करू नये, कारण त्यामध्ये काय त्रास आहे ते त्या व्यक्तीला माहीत असतं. आपले आई, आपले बाबा रात्रंदिवस तिकडे शेतामध्ये काम करतात आणि हे काम करत असताना त्यांना काय त्रास होतो हे तुम्हालाही माहीत आहे. परंतु या गोष्टीची तुम्ही जर जाणीव ठेवली तर मी सांगेन. आणि आईबाबांचं, या ठिकाणी माझे आईबाबा बसलेले आहेत. जे व्यक्ती इतिहासामध्ये डोकावून पहा की जे व्यक्ती आईबाबांचं ऐकतात ते आतापर्यंत आयुष्यामध्ये मोठे झालेले आहेत. तर त्या ठिकाणी आईबाबांचं ऐका. शेवटचा मी तुम्हाला एकच संदेश सांगेन की मोबाईलचा उपयोग जास्त करू नका. आईवडिलांना उलट बोलू नका आणि अभ्यासावर आपलं लक्ष केंद्रित करा. हे जे समजा संमेलन आहे हे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी आपण घेत असतो. त्यांच्या अंगामध्ये अभ्यासाव्यतिरिक्त जे काही सुप्त गुण असतात हे सुप्त गुण या ठिकाणी सादर करणे. काही मुलं डान्स करतात, काही मुलं गातात, तर काही मुलं नाटक करतात, हे या ठिकाणी सादरीकरण करतात. आणि जाता जाता मी फक्त एवढं सांगेन की आपणा सर्वांना या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी सर्वजण आले, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी पुनश्च एकदा तुमचे सर्वांचे, आई वडिलांचे, पालकांचे, विचारमंचाचे आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या संस्थेमध्ये, या शाळेमध्ये आले आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि माझे प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत.